दिवस जर यशस्वी करायचा असेल ना तर या मॅच मध्ये सर्वस्व पणाला लावावं लागेल। मागील मॅच मध्ये तुम्ही जिंकला जरूर, परंतु म्हणतात ना जसं तुम्ही पुढे पुढे जाता तसं प्रत्येक स्टेप तुमच्यासाठी वेगळं चॅलेंज आणि वेगळं आव्हान घेऊन येतं आणि ते आव्हान पेलवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सांगत असताना नितीन जाधव अगदी जसा नॉनस्ट्राइक एंड कडे परतला आणि रोशन जाधवनं येता क्षणी ठोकलाय षटकार। आक्रमक रवैया धारण केलाय। ही मॅच महत्वाची आहे, फारच महत्वाची। एका बाजूला पाडा संघ मजा येईल, दोन्ही टीमची गोलंदाजी फार चांगली आहे। एकीकडे जर फलंदाजीचं अस्त्र असलं तर दुसरीकडे गोलंदाजीचं क्षेपणास्त्र आहे, त्यामुळे ही मॅच फार इंटरेस्टिंग होईल यात मात्र शंकाच नाही। दीपेश भोईर तिसरा बॉल होता, हुक केला बॉलला, उंच गेला हवेमध्ये, फील्ड पोहोचेल का काय, ऑलमोस्ट बॉल पर्यंत पोहोचलाय, परंतु बघा किती खूप चांगल्या पद्धतीने डीप मिड विकेटचा खेळाडूनं कव्हर केला। ग्राउंड जायचं की ऑफ साइडला टार्गेट करायचं या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात। शॉर्ट लेन शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन। शॉर्ट अँड पूल असतात, परंतु अगदी जसं हुक अँड पूल यांचं कॉम्बिनेशन असतं तशाच पद्धतीचा फटका अगदी बघायला मिळाला। या षटकाराने संघ पोहोचलाय 15 वर। सुरुवात चांगली झाली, टार्गेट केल्या दीपेश भोईरला मॅच मध्ये, खोदून काढला बॉलला समोर विषय मध्ये, क्षेत्र खाली निवडलाय, बॉल डीप लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधून सरळ चौकार। आउट ऑफ द सर्कल फील्डिंग डिपार्टमेंट। पहलाच बॉलवर जम के स्वागत, स्वैग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना ठोकलाय या बॉलवर षटकार। लाल लाल पहिल्या षटकार मयुरेश बॅटच्या राडामध्ये बॉल जरूर आलाय, परंतु फिल्डरला चकवा देत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। उंच खेळत हवेत, उंची तर फार आहे, लांबी किती आहे होय तेवढीच जेवढी फलंदाजाला हवी होती। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। रोशन जाधव जो अनस्टॉपेबल झालाय मैदानामध्ये, फार रौद्र रूप त्याने केले। 9 बॉल मध्ये वैयक्तिक 36 अगदी रोशन जाधवच्या बघा मिळते, दमदार आणि जमके खेळ यालाच तर म्हणतात ना। राऊंड विकेट पुन्हा एकदा प्रेक्षक दीर्घामध्ये, बॅक टू बॅक दुसरा षटकार। बाबा 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 घुमायला घुमायला तो बाहेर षटकार, नीटगड्या बॉलिंग करायला लागल ना। शतक पूर्ण झालाय, जय बापदेव। अगदी सायूर स्पोर्ट्स नेपाळी पाडानं
आतापर्यंत पोहोचलाय 55. चला नवीन बॉलची पूर्तता करा. वेट वॉच अँड प्ले. काय फटका आहे. लगातार 3 बॉल आणि 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना रोशन जाधव आणि या स्पर्धेची 5वी षटकार हॅट्रिक. घाबरला. रोशन जाधवचा वैयक्तिक खेळ. 11 बॉल आणि 48 धावा त्यांनी वैयक्तिक केलेत. अर्धशतकाच्या अगदी 2 पावलं फक्त दूर आहे आणि सांघिक टोटल ज्या झालेल्या आहेत अगदी बघू शकतो आपण 61 धावा या फलकावर लागलेत. चुका ह्याच अंतिम टप्प्यामध्ये अंगलट येत आहेत. 11 बॉल 48 वैयक्तिक केलेत. तोच रोशन जाधव ऑन अ स्ट्राईक. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसऱ्यासाठी निघालेत. स्ट्राईक एंड कडे थ्रो अँड 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या. 12 बॉल 50 धावा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना नाव आहे रोशन जाधव. नमन करत असताना यष्टीला साष्टांग दंडवत करत असताना, कारण अर्धशतक त्याने झलकावलंय. लिमिटेड ओव्हर मध्ये अर्धशतक झलकावणं एक मोठं चॅलेंजिंग असतं. या स्पर्धेचं 3रं अर्धशतक पूर्ण झालंय. अभिनंदन रोशन जाधव. आणि हा फटका, काय फटका आहे. हिटमॅन साईनला पाठवलाय. डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका. सुसाट वेगाने सुटलाय षटकार. जबरदस्त ही फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी शिवदासनं. आणि फायनली ती वादळी झुंजार खेळ समाप्त झाली. परंतु जर रोशन जाधवची फलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्या दमदार अर्धशतकासाठी आणि या फलंदाजीसाठी. वन साइड